राहुलच्या त्या मेसेजने आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवर चमकणाऱ्या त्या जुन्या फोटोंनी कावेरीच्या मनामध्ये एकाच वेळी हजारो प्रश्न निर्माण केले होते. त्या फोटोंमध्ये 2 लहान मुलं साताऱ्याच्या एका जुन्या आंब्याच्या झाडाखाली चिखलात खेळताना दिसत होती. एका लहान मुलीच्या नाकावर अगदी तसाच गोल चष्मा होता जसा कावेरी आत्ता घालत होती, आणि तिच्या शेजारी असलेला तो लहान मुलगा अगदी हुबेहूब मंदारसारखा दिसत होता, ज्याच्या चेहऱ्यावर बालपणापासूनच ती खोडकर आणि निष्पाप झाक होती. पण कावेरीने दीर्घ श्वास घेतला आणि तिने तो फोन लॉक करून थेट तिच्या सॅकमध्ये टाकून दिला. आता तिला कोणत्याही ऑफिसच्या जुन्या चौकशीमध्ये, रहस्यमय इतिहासात किंवा कुठल्याही नव्या सस्पेन्समध्ये पडायचे नव्हते. जग्गी, सुमित आणि विक्रमचा तो भयानक कॉर्पोरेट ड्रामा संपवून ती आत्ताच साताऱ्याच्या शुद्ध हवेतून मुंबईमध्ये आली होती. आता तिला फक्त आणि फक्त आठवणींच्या त्या जुन्या कपाटामध्ये डोकं न मारता समोर उभ्या असलेल्या त्या माणसासोबत या पावसाळी रात्रीचा आनंद घ्यायचा होता. तिने मंदारकडे पाहिले, जो लिफ्टच्या आरशामध्ये स्वतःचे लांब केस नीट करत उभा होता आणि मगाशी जग्गीला मारताना त्याच्या शर्टला लागलेला चिखल हाताने झटकत होता. काय गं मॅनेजर मॅडम, फोनमध्ये असं काय बघत होतीस? पुन्हा कुठली कायदेशीर नोटीस आली आहे की काय? मंदारने हसून तिची कंबर आपल्या हातांनी जवळ ओढत विचारले. कावेरीने नाकावरचा चष्मा हलकासा वर केला आणि मंदारच्या छातीवर आपले दोन्ही हात ठेवून लाडामध्ये येत म्हणाली, काहीही नाहीये. राहुलचा मेसेज होता, पण मी तो डिलीट केला. कारण आजच्या रात्री आपल्यामध्ये कोणतीही ऑफिसची फाईल, कोणतीही नोटीस किंवा कोणतीही दुश्मनी येणार नाही. आज फक्त तुम्ही, मी आणि आईने दिलेला तो मेथीच्या भाजीचा डबा. हो हो, म्हणजे रॉकस्टार मंदारला आज साताऱ्याची गावरान ट्रीट मिळणार तर. मंदार जोरामध्ये हसला आणि लिफ्टचा दरवाजा उघडताच त्याने कावेरीचा हात आपल्या हातामध्ये घट्ट पकडला. ते दोघे खाली पार्किंगमध्ये आले. मुंबईमध्ये पाऊस आता चांगलाच स्थिरावला होता. लोअर परेलच्या त्या उंच इमारतींवरून पाण्याचे लोट खाली वाहत होते आणि रस्त्यावरच्या पिवळ्या दिव्यांचा प्रकाश त्या ओल्या डांबरावर चमकत होता. मंदारने तशी काळी आलिशान गाडी स्टार्ट केली. कावेरी खिडकी शेजारी बसली आणि तिने कास थोडी खाली केली. थंडीची गोड लहर तिच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली, ज्याने तिला साताऱ्याच्या त्या घाटाची आठवण करून दिली. गाडी हायवेवरून वांद्रे येथील मंदारच्या आलिशान फ्लॅटच्या दिशेने धावू लागली. मंदार एका हाताने स्टेअरिंग सांभाळत होता आणि त्याचा डावा हात कावेरीच्या हातावर विसावलेला होता. कावेरी, एक सांगू, मला ना आता भूक अनावर झालीये, पण त्या मेथीच्या भाजीसोबत खाण्यासाठी घरामध्ये भाकरी कोण बनवणार? मला तर फक्त गिटारच्या तारा वाजवता येतात. आणि तुला? मंदारने तिला छेडण्यासाठी अर्धवट वाक्य सोडले. आणि मला काय? मला स्वयंपाक येतो, मिस्टर रॉकस्टार. पण साताऱ्यामध्ये तुम्ही आईला वचन दिलं होतं की तुम्ही घरची कामं शिकणार आहात. मग आज गव्हाची कणिक तुम्हीच मळणार आहात आणि पोळ्या मी लाटणार. कावेरीने डोळे मिचकावून त्याला नवीन चॅलेंज दिले. मंजूर आहे. साताऱ्यामध्ये शेण उचलू शकतो, तर मुंबईमध्ये कणिक मळणं कोणती मोठी गोष्ट आहे? मंदारने आत्मविश्वासाने सांगितले. रात्रीचे 8:30 वाजले होते जेव्हा ते मंदारच्या वांद्रे येथील समुद्राभिमुख अपार्टमेंटमध्ये पोहोचले. घर पूर्णपणे आधुनिक आणि आलिशान होते, पण कावेरीने स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच साताऱ्याहून आणलेला तो मेथीचा आणि पिठल्याचा डबा ओट्यावर ठेवला, ज्यामुळे या फॅन्सी किचनमध्ये एका क्षणामध्ये गावरान सुगंध पसरला. मंदारने त्याचा काळा शर्ट बदलून एक साधा पांढरा टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली. तो किचनमध्ये आला आणि त्याने कपाटातून पीठ बाहेर काढलं. हो तर मॅनेजर मॅडम, सांगा आता, या पांढऱ्या पिठाचं म्हणजे ह्या पावडरचं पुढे काय करायचं? कावेरी ओट्याला टेकून हात बांधून उभी राहिली आणि चष्म्याच्या मागून त्याचे हे नखरे पाहू लागली. त्या परातीमध्ये पीठ टाका, थोडं पाणी घाला आणि हाताने ते एकत्र करा. लक्षात ठेवा, पाणी जास्त घालू नका, नाहीतर त्याचा चिखल होईल, जसा साताऱ्याच्या शेतामध्ये झाला होता. अरे रे रे, तू तर सारखीच त्या साताऱ्याची आठवण करून देतेस, मंदार म्हणाला आणि त्याने परातीमध्ये पीठ घेऊन पाणी ओतले. पण जसा त्याने आपला उजवा हात त्या पिठामध्ये टाकला तसे ते पीठ त्याच्या हाताला घट्ट चिटकले. त्याने हात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तो पिठाचा गोळा त्याच्या हातासोबतच वर आला. मंदारने डाव्या हाताने तो गोळा सोडवण्याचा प्रयत्न केला तर डावा हातही त्याला अडकला. कावेरी, मदत कर, हे पीठ मला सोडूनच जात नाहीये, मंदार अत्यंत केविलवाण्या आवाजामध्ये ओरडला. त्याचे दोन्ही हात पिठाने पूर्णपणे माखलेले होते आणि एक मोठा पांढरा डाग थेट त्याच्या नाकाच्या शेंड्यावर लागला होता. कावेरीला हे पाहून स्वतःवर ताबाच ठेवता आला नाही. ती पोट धरून मनसोक्त हसू लागली. तिचे ते खळखळून हसते पाहून मंदारने मिश्किलपणे आपले दोन्ही पिठाचे हात तिच्या दिशेने पुढे केले. हसतेस काय? थांब, तुलाही रॉकस्टारच्या हाताची कणिक लावतो. नको मंदार, प्लीज प्लीज नाही. कावेरी मागे वळून पळू लागली, पण किचन लहान असल्यामुळे मंदारने तिला एका कोपऱ्यामध्ये गाठले. त्याने आपले पिठाचे हात तिच्या गालाला लावण्याचा प्रयत्न केला, पण कावेरीने हुशारीने खाली वाकून त्याचा तो वार चुकवला. या गडबडीत मंदारचा तोल गेला आणि तो थेट कावेरीच्या अंगावर पडला.
दोघेही किचनच्या मऊ चटईवर एकत्र कोसळले. कावेरी खाली होती आणि मंदार पूर्णपणे तिच्या अंगावर विसावला होता. मंदारच्या नाकावर लागलेले ते पांढरे पीठ आता कावेरीच्या चष्म्याच्या काचेवर आणि तिच्या उजव्या गालावर लागले होते. खिडकीबाहेर मुंबईच्या पावसाचा टपटप असा वेगवान आवाज येत होता. पण किचनच्या या कोपऱ्यामध्ये अचानक एक प्रचंड, रोमॅन्टिक आणि हळूवार शांतता पसरली होती. मंदारने आपले पिठाचे हात बाजूला ठेवून आपल्या कोपऱ्यावर स्वतःचा तोल सावरला, जेणेकरून कावेरीला त्रास होणार नाही. दोघांचे श्वास खूप जवळून एकमेकांना जाणवत होते. मंदारच्या डोळ्यांमध्ये कावेरीसाठी अथांग ओढ आणि जिव्हाळा होता. त्याने हळूच आपले ओठ पुढे केले आणि कावेरीच्या गालावर लागलेले ते पीठ आपल्या ओठांनी हलकेच टिपून घेतले. कावेरीच्या संपूर्ण शरीरामध्ये एक विजेची लहर धावून गेली. तिने नकळत आपले डोळे मिटून घेतले आणि तिचे दोन्ही हात मंदारच्या पाठीवर घट्ट रोवले गेले, जिथे जग्गीच्या हंटरची जखम अजूनही हलकीशी दुखत होती. मंदारने तिचे ओठ अत्यंत मऊ आणि हळुवारपणे आपल्या ओठांमध्ये सामावून घेतले. साताऱ्याच्या चिखलापासून सुरू झालेला त्यांचा हा रुसवा अखेर मुंबईच्या या पावसाळी रात्री पूर्णपणे विरघळून गेला होता. कावेरी, आय लव्ह यू. आता या रॉकस्टारला कधी स्वतःपासून दूर करू नकोस, मंदारने तिच्या कानाजवळ अत्यंत आर्त आवाजामध्ये म्हटले. कावेरीने डोळे उघडले. चष्म्याच्या मागून तिच्या डोळ्यांमध्ये प्रेमाचे पाणी आले होते. मी कधीच तुम्हाला दूर करणार नाही मंदार. तुम्ही माझे आहात आणि फक्त माझेच राहाल. रात्रीचे 10 वाजले होते. कसाबसा तो पिठाचा चिखल साफ करून कावेरीने गरम पोळ्या लाटल्या आणि त्यांनी साताऱ्याचे ते पिठलं भाकरी आणि मेथीची भाजी एकत्र बसून खाल्ली. जेवण झाल्यावर मंदारने त्याचे गिटार उचलले आणि तो हॉलमधल्या मोठ्या सोफ्यावर बसला. कावेरीने घरातले सगळे दिवे बंद केले. फक्त बाल्कनीतून येणारा मुंबईचा रात्रीचा पांढरा प्रकाश हॉलमध्ये पडत होता. कावेरीने मंदारच्या शेजारी येऊन बसली आणि तिने आपले पाय सोफ्यावर वर ठेवून मंदारच्या मांडीवर डोके टेकवले. मंदारने अत्यंत हळू आवाजामध्ये गिटारच्या तारा छेडायला सुरुवात केली. त्याने साताऱ्याच्या त्या चांदण्या रात्री जे गाणे गायले होते तेच गाणे तो आता अधिक मऊ आणि रोमॅन्टिक सुरामध्ये गाऊ लागला. त्याच्या आवाजातली ती जादू कावेरीच्या मनामध्ये उतरत होती. खिडकीबाहेर पाऊस संत झाला होता आणि समुद्राच्या लाटांचा आवाज दुरून येत होता. कोणत्याही ऑफिसच्या टेन्शनशिवाय, शत्रूच्या भीतीशिवाय ते दोघे एकमेकांच्या विश्वासामध्ये पूर्णपणे सुरक्षित होते. कथेचा हा भाग कोणत्याही सस्पेन्सशिवाय एका अत्यंत गोड, आनंदी आणि भरभरून वाहणाऱ्या लव्ह स्टोरीच्या वळणावर सुखाने विसावला होता. कावेरीने मंदारच्या मांडीवर डोके टेकवले आणि गिटारच्या त्या संत मखमली सुरांमध्ये ती स्वतःला हरवून बसली होती. बाहेर मुंबईचा पाऊस आता अगदी बारीक रिमझिम गाण्यासारखा पडत होता. मंदारचा तो खंबीर बेस आवाज गाण्यातून तिच्या मनावर मोरपिसासारखा फिरत होता. पण कावेरीच्या डोक्यामध्ये मगाशी राहुलने पाठवलेला त्या जुन्या फोटोचा विचार राहून राहून चमकत होता. ती स्वाभिमानी आणि प्रॅक्टिकल मुलगी होती. मनामध्ये एखादी शंका किंवा अपूर्ण गोष्ट ठेवून ती जास्त वेळ सुखाचा आनंद घेऊ शकत नव्हती. जोपर्यंत भूतकाळाचे ते गुण स्पष्ट होत नाही तोपर्यंत तिला मनातून पूर्ण शांतता लाभणार नव्हती. तिने हळूच आपले डोके मंदारच्या मांडीवरून उचलले, नाकावरचा चष्मा व्यवस्थित स्थिर केला आणि तिने मंदारच्या गिटार वाजवणाऱ्या हातावर आपला मऊ हात ठेवला. गिटारचा तारा एका क्षणामध्ये शांत झाला. काय काय झालं गं मॅनेजर मॅडम? रॉकस्टारचं गाणं आवडलं नाही की पुन्हा काही आठवलं? मंदारने गिटार बाजूला ठेवत सोफ्यावर तिच्या अधिक जवळ सरकून तिचे दोन्ही हात हातामध्ये घेत विचारले. कावेरीने सॅकमधून आपला मोबाईल काढला आणि तो लॉक उघडून मंदारच्या समोर धरला. मंदार, मगाशी लिफ्टपाशी राहुलचा एक मेसेज आला होता, जो मी तेव्हा डिलीट केला असं म्हणाले होते, पण मी तो डिलीट केला नाही. हे बघा, विक्रमच्या लॉकरमध्ये पोलिसांना हा एक जुना फोटो सापडलाय. मंदारने आश्चर्याने चष्मा लावलेल्या कावेरीच्या हातातल्या फोन स्क्रीनकडे पाहिले. त्या जुन्या हलक्या पिवळ्या पडलेल्या फोटोमध्ये साताऱ्याच्या एका प्रचंड मोठ्या आंब्याच्या झाडाखाली 2 लहान मुले चिखलाचे किल्ले बनवत खेळताना दिसत होती. त्या चिमुरड्या मुलीच्या नाकावर अगदी तसाच गोल चष्मा होता आणि तिच्या गालावर डिंपल पडत होते. तर शेजारी बसलेला तो लहान मुलगा डोक्यावर हात ठेवून खोडकरपणे हसत होता. अरे अरे, हा तर मी आहे. आणि ही ही गोल चष्म्याची मुलगी कावेरी, ही तू आहेस? मंदारचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्याचा आवाज एकदम थरथरला. पण हे कसं शक्य आहे? आपण तर मुंबईमध्ये द वाईब ऑफिसमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो ना? मलाही तेच वाटत होतं मंदार, कावेरी अत्यंत गंभीर आणि भावूक आवाजामध्ये म्हणाली. पण हा फोटो खोटा नाहीये. हा साताऱ्याच्या आपल्या जुन्या घराच्या मागचा आंबा आहे. याचा अर्थ आपला संबंध फक्त या 2 महिन्यांचा नाही तर खूप जुना आहे. आत्ताच्या आत्ता आपल्याला आईला फोन करून हे स्पष्ट करावं लागेल. मला एक सेकंदही या संशयामध्ये राहायचं नाहीये. कावेरीने लगेच साताऱ्याला सुलभाताईंच्या म्हणजेच आईच्या नंबरवर व्हिडिओ कॉल लावला. 2-3 रिंगनंतर सुलभाबाईंनी फोन उचलला. त्या पांढरी सुती साडी नेसून घरामध्ये देवापुढे दिवा लावत होत्या. हो कावेरी, पोस्टात का गं नीट मुंबईला? आणि जावई बापूंना साताऱ्याची मेथी आवडली का?
सुलभाबाईंनी फोनमध्ये पाहत मायाने विचारले. आई, आम्ही नीट पोहोचलोय, पण तू आधी देवापुढून बाजूला हो आणि मी दाखवते तो फोटो नीट बघ. कावेरीने कॅमेऱ्यासमोर तो जुना फोटो धरला. आई, हा फोटो विक्रमच्या लॉकरमध्ये सापडलाय. सांग मला, हा लहान मुलगा मंदारच आहे ना? आणि आम्ही लहानपणी एकमेकांना ओळखत होतो का? आमच्यापासून काय लपवून ठेवलंयस तू? सुलभाबाईंनी स्क्रीनवरच्या त्या जुन्या फोटोकडे पाहिले. तो लहानपणीचा मंदार आणि कावेरीचा खेळतानाचा चेहरा पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचे कडक भाव एका क्षणामध्ये विरघळले. त्यांच्या डोळ्यामध्ये जुन्या आठवणींचे पाणी उभे राहिले. त्यांनी एक मोठा जड श्वास घेतला आणि सोफ्यावर बसत सांगायला सुरुवात केली. अरे देवा, हा फोटो विक्रमकडे कसा पोहोचला? बरं, आता तुम्ही शोधून काढलंच आहे तर ऐका. सुलभाबाई अत्यंत शांत आणि जिव्हाळ्याच्या आवाजामध्ये म्हणाल्या. कावेरी, मंदार हा तुझ्यासाठी कोणी परका मुलगा नाहीये. मंदारचे वडील आणि तुझे बाबा साताऱ्यातले लंगोटी यार होते. एकाच शाळेमध्ये एकाच बाकावर शिकलेले. जेव्हा तुम्ही दोघं 5-6 वर्षांचे होता तेव्हा मंदारचे कुटुंब साताऱ्यातच आमच्या शेजारी राहायला आले होते. तुम्ही दोघं दिवसभर त्या आंब्याच्या झाडाखाली चिखलात खेळायचा, भांडायचा आणि रात्री एकत्र जेवायचा. मंदार आणि कावेरी एकमेकांकडे पाहतच राहिले. त्यांच्या बालपणातल्या दुसऱ्या आठवणी आता हळूहळू जिवंत होऊ लागल्या होत्या. मग आई, आपण अचानक मुंबईला का आलो आणि मंदारचं कुटुंब कुठे होते? कावेरीने उत्सुकतेने विचारले. बाळा, तेव्हा मंदारच्या वडिलांना संगीताचा खूप मोठा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या काही मोठ्या व्यापाऱ्यांकडून कर्ज घेतले होते. पण त्यामध्ये त्यांना खूप मोठा फटका बसला आणि कर्ज वाढले. त्या काळामध्ये तुझ्या बाबांनी स्वतःची साताऱ्याची जमीन गहाण ठेवून मंदारच्या वडिलांना आर्थिक मदत केली होती. पण दुर्दैवाने त्याच वर्षामध्ये मंदारच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते आणि मंदारची आई त्याला घेऊन मुंबईला निघून गेली होती. कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन नोकरीसाठी आपणही साताऱ्याचे घर सोडून मुंबईमध्ये आलो. हळुवारपणे काळाच्या ओघात दोन्ही कुटुंबाचा संपर्क तुटला. सुलभाबाईंनी संपूर्ण भूतकाळाचा इतिहास एका झटक्यामध्ये स्पष्ट केला. पण आई, विक्रमला हे कसं माहिती होतं? मंदारने मध्येच विचारलं. विक्रमचे वडील साताऱ्यामध्ये त्या काळामध्ये आमच्या बँकचे मॅनेजर होते, ज्यांनी तुझ्या बाबांच्या जमिनीचे कागदपत्र हाताळले होते. मंदार, विक्रमला नेहमीच वाटत होतं की जर मंदारला हे कळाले की कावेरीच्या वडिलांनी त्याच्या कुटुंबासाठी स्वतःची जमीन पणाला लावली होती तर मंदार कावेरीला कधीच सोडणार नाही. म्हणून विक्रमने हा फोटो लपवून ठेवला होता, जेणेकरून तो सुमितसोबत मिळून तुम्हा दोघांमध्ये फूट पाडू शकेल आणि कंपनीवर ताबा मिळवू शकेल. सुलभाबाईंनी तो शेवटचा सस्पेन्सही पूर्णपणे क्लिअर केला. आता समजलं सगळं. आई, तू काळजी करू नकोस. आम्ही दोघं आता एकत्र आहोत आणि नेहमी एकत्रच राहू, कावेरीने डोळ्यातले आनंदाश्रू पुसत सांगितलं. सुलभाबाईंनी हसून दोघांना आशीर्वाद दिला आणि फोन ठेवला. हॉलमध्ये आता एक अद्भुत स्वर्गीय शांतता पसरली होती. तो जुना फोटो, ऑफिसचा तो सस्पेन्स आणि भूतकाळाचे ते सगळे पडदे आता पूर्णपणे उघडे झाले होते. त्यांच्यात आता लपवण्यासारखे किंवा संशय घेण्यासारखे काहीच उरले नव्हते. ते फक्त आजचेच नाही तर जन्माचे आणि बालपणापासूनचे एकमेकांचे हक्काचे साथीदार होते. मंदारने फूल बाजूला फेकला आणि त्याने कावेरीला इतक्या जोरामध्ये स्वतःकडे ओढले की त्याचा चष्मा थेट सोफ्यावर पडला. कावेरी चष्म्याशिवाय पूर्णपणे त्याच्या कवेमध्ये विसावली. मंदारने तिचे दोन्ही पाय आपल्या कमरेभोवती गुंडाळले आणि तिला थेट सोफ्यावरून उचलून आपल्या छातीशी घट्ट धरले. म्हणजे मॅनेजर मॅडम, तू लहानपणापासूनच माझ्या मागे गोल चष्मा लावून फिरत होतीस तर? आणि चिखलामध्ये खेळण्याची तुझी ती जुनी सवय अजूनही गेली नाहीये? मंदारने तिच्या नाकाच्या शेंड्यावर हलके चावा घेत अत्यंत खोडकर आणि रोमॅन्टिक आवाजामध्ये विचारले. मी नाही फिरत होते. तुम्हीच माझ्या चिखलाचे किल्ले तोडायला यायचा रॉकस्टार सर, कावेरीने लाजत आपले डोके त्याच्या गळ्याच्या कोपऱ्यामध्ये लपवत सांगितले. तिच्या हाताची नाजूक बोटे मंदारच्या केसांमधून फिरत होती. खिडकीबाहेर मुंबईचा पाऊस आता पूर्णपणे थांबला होता आणि बाल्कनीतून समुद्राची थंड आल्हाददायक हवा हॉलमध्ये येत होती. मंदारने तिला हळूच बेडवर नेले. त्यांच्यात आता कोणतीही दुश्मनी नव्हती, कोणताही कॉर्पोरेट सस्पेन्स नव्हता किंवा कोणताही जुना अबोला नव्हता. साताऱ्याच्या त्या मातीचा सुगंध आणि बालपणाच्या त्या पवित्र आठवणींच्या साक्षीने दोन जीव कायमचे एकमेकांमध्ये विरघळून गेले होते. नात्याचा तो प्रवास आता एका परिपूर्ण, गोड आणि अत्यंत रोमॅन्टिक संसाराच्या सुंदर वर्णावर सुखाने विसावला गेला होता.